उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा, मोदी, शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल, औसा येथील जनसंवाद यात्रा, खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे आणि सुषमा अंधारे यांची उपस्थिती, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची लातूर जिल्ह्यातील औसा येथे जनसंवाद यात्रा निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, धाराशिवचे खासदार ओमराज निंबाळकर, औशाचे माजी आमदार दिनकर माने यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून टीका केली आहे। आज मी या 2 दिवसाच्या माझ्या कुटुंब संवादाची सुरुवात करताना पहिल्या प्रथम ओमराजे आणि कैलास, साहजिकच आहे तुम्ही सगळे आहातच, यांचं कौतुक करतो। कारण यांना सुद्धा लालूच दाखवली नसेल असं नाही, कैलासला तर नेलाच होता उचलून। पण पहिल्यांदा मला ज्यांनी कोणी सांगितलं की हा सगळा असा कट होतोय आणि आम्हाला जवळपास पळून नेत आहे, ते कैलासने सांगितलं आणि एकटा तिकडनं गाडीतनं उतरून हा परत आला। याला म्हणतात शिवसेनेचा वार। असं मी आता लहान माझ्या समोर लहान मुलं म्हणून मी त्यांना हक्काने हात तुला म्हणतोय, ओमराजे तुम्हाला पण, कैलास तुला पण। आणि आमदारात खासदारात मोठी माणसं आहेत बाबा, आणि हल्ली आमदार खासदाराबद्दल काही बोलायची माझी तरी हिंमत नाही। पण तसं नाही, मी आमदार खासदार नाही समजत, हे माझी हक्काची माणसं आहेत। आणि संपूर्ण राज्यामध्ये आता ते भाजपच्या लक्षात आले की शिवसेना, त्यांना वाटलं होतं की इतर पक्षांसारखं शिवसेना फोडली, आमदार खासदार फोडले म्हणजे शिवसेना संपेल, नाही, शिवसेना तशी नाही संपणार। शिवसेना भाजपला संपवून, गाडून, मूठ माती देऊन पुढे जाईल, पण शिवसेना संपणार नाही।
काल परवाकडे अमित शहा आले होते, देशाचे गृहमंत्री. मणिपूर पेटले, तिकडे जायची हिंमत नाही, तिकडे शेपूट घालतायत आणि महाराष्ट्रात फणा काढतात. हा नागोबा. काश्मीरमध्ये जायची हिंमत नाही, तिकडे शेपूट. अरुणाचलमध्ये चीन घुसते, तिकडे शेपूट. आणि असा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावरती फणा काढून गेला. माझ्यावरती काय बोलला ते दुसरं नंतरच्या सभांमध्ये मी त्याचा समाचार घेईनच. पण यांची हिंमत होत नाही तिकडे जायची. आणि बोलताना काय बोलून गेले की महाविकास आघाडी म्हणजे आपण जे काय आहोत. आता सुद्धा माझ्या व्यासपीठावर काँग्रेसची सुद्धा लोक आहेत, राष्ट्रवादी आहेत. मला ठिकठिकाणी स्वागतासाठी काँग्रेस पण आहे, राष्ट्रवादी सुद्धा आहे, अगदी वंचितची लोक आहेत, मुस्लिम सुद्धा आहेत. सगळे जातपात धर्माचे लोक स्वागतासाठी येतात. पण अमित शहाने एक नवीन शोध लावला की महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे. ठीक आहे, आमची तर रिक्षा पंक्चर झाले कारण आमची रिक्षा साध्या माणसाची आहे. पण तुमचं ट्रिपल इंजिनचं जे काय चाललंय, ट्रिपल इंजिन सरकार, त्याला तर भ्रष्टाचाराची चाकं लागले. सगळे भ्रष्टाचारी ते तो का मिळवावा, भाजपा धर्म वाढवावा, असं अमित शहाचं आणि मोदींचं चाललेलं आहे. आणि ओमराजे, तुम्ही जे बोललात, आज मी या 2 दिवसाच्या माझ्या कुटुंब संवादाची सुरुवात करताना पहिल्या प्रथम ओमराजे आणि कैलास, साहजिकच आहे तुम्ही सगळे आहातच, यांचं कौतुक करतो. कारण यांना सुद्धा लालूच दाखवली नसेल असं नाही. कैलासला तर नेलाच होता उचलून. पण पहिल्यांदा मला ज्यांनी कोणी सांगितलं की हा सगळा असा कट होतोय आणि आम्हाला जवळपास पळवून नेत आहेत, ते कैलासने सांगितलं. आणि एकटा तिकडनं गाडीतनं उतरून हा परत आला. याला म्हणतात शिवसेनेचा वाद. असंच मी आता ही लहान माझ्या समोर ही लहान मुलं आहेत म्हणून मी त्यांना हक्काने आरतुरे म्हणतोय. ओमराजे, तुम्हाला पण, कैलास तुला पण. आणि आमदारात खासदारात मोठी माणसं आहेत बाबा. आणि हल्ली आमदार खासदाराबद्दल काही बोलायची माझी तरी हिंमत नाही. पण तसं नाही, मी आमदार खासदार नाही समजत, हे माझी हक्काची माणसं आहेत. आणि संपूर्ण राज्यामध्ये आता ते भाजपच्या लक्षात आलंय की शिवसेना, त्यांना वाटलं होतं की इतर पक्षांसारखं शिवसेना फोडली, आमदार खासदार फोडले म्हणजे शिवसेना संपेल. नाही, शिवसेना तशी नाही संपणार. शिवसेना भाजपला संपवून, गाडून, मूठ माती देऊन पुढे जाईल, पण शिवसेना संपणार नाही. काल परवाकडे अमित शहा आले होते, देशाचे गृहमंत्री. मणिपूर पेटले, तिकडे जायची हिंमत नाही, तिकडे शेपूट घालतायत आणि महाराष्ट्रात फणा काढतात. हा नागोबा. काश्मीरमध्ये जायची हिंमत नाही, तिकडे शेपूट. अरुणाचलमध्ये चीन घुसते, तिकडे शेपूट. आणि असा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावरती फणा काढून गेला. माझ्यावरती काय बोलला ते दुसरं नंतरच्या सभांमध्ये मी त्याचा समाचार घेईनच. पण यांची हिंमत होत नाही तिकडे जायची. आणि बोलताना काय बोलून गेले की महाविकास आघाडी म्हणजे आपण जे काय आहोत. आता सुद्धा माझ्या व्यासपीठावर काँग्रेसची सुद्धा लोक आहेत, राष्ट्रवादी आहेत. मला ठिकठिकाणी स्वागतासाठी काँग्रेस पण आहे, राष्ट्रवादी सुद्धा आहे, अगदी वंचितची लोक आहेत, मुस्लिम सुद्धा आहेत. सगळे जातपात धर्माचे लोक स्वागतासाठी येतात. पण अमित शहाने एक नवीन शोध लावला की महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे. ठीक आहे, आमची तर रिक्षा पंक्चर झाले कारण आमची रिक्षा साध्या माणसाची आहे. पण तुमचं ट्रिपल इंजिनचं जे काय चाललंय, ट्रिपल इंजिन सरकार, त्याला तर भ्रष्टाचाराची चाकं लागले. सगळे भ्रष्टाचारी ते तो का मिळवावा, भाजपा धर्म वाढवावा, असं अमित शहाचं आणि मोदींचं चाललेलं आहे. आणि ओमराजे, तुम्ही जे बोललात,